रेल्वे भरधाव अगदी धावतायत तर त्या ट्रॅककडे असणारे माझे जे चाहते आहेत, क्रीडा रसिक आहेत, प्रेक्षक आहेत, त्या प्रेक्षक मायबापांना ज्यानं कधी खरं तर मैदानावरती बॅटही कधी पकडली नाही, चेंडूला कधी अगदी स्पर्श केला नसेल स्पर्धेत, परंतु तो सुद्धा रात्रीच्या 3 वाजेपर्यंत या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. आणि म्हणूनच आम्हाला तुमचंही खरं तर योगदान या स्पर्धेला नव्हे, क्रिकेटला माझ्या टेनिस क्रिकेटला प्रचंड मोठं आहे. तर प्लीज त्या प्रेक्षकांना विनंती असेल त्या रेल्वे ट्रॅकवरती थांबू नका. संजय गायकर माजी सरपंच बेलवली यांना विनंती असेल आपण प्लीज मंचावरती यायचं आहे बेलवली संघाकडून. आणि त्याचबरोबर या ठिकाणी या संघाला चेअरअप करण्यासाठी सन्माननीय सरपंच या बलाला अतिशय सुरेख बॅटनं मात्र आउटफील्ड खराब अशी वाटली, उतरता खोलगड भाग होता, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. यांच्याकडून येस प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम नकद राशी 500 रुपयाची धनराशी आहे. पाहूया बेलवलीमधून कैक षटकार किती षटकारवीर या वेळेला षटकाराचे मानकरी ठरतायत आणि विजय म्हणजेच नकद राशी कॅश प्राइज 500 रुपये. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न या वेळेला निर्धाव चेंडूची सांगता झाली, 0 ही मोहर लागली गेली. म्हणजे पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू चौकार आणि तिसरा चेंडू निर्धाव. खरं तर आकाश पवार आणि अजय पाटील सलामीचे सलामीवीर आहेत. अजय आतापर्यंत स्ट्राईक एंडकडे आहे, एक चौकार अजयच्या बॅटमधून आलेला आहे. ही प्रतियोगिता, ही शृंखला, ही स्पर्धा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न का होणार? यस, नाही करणार चुकी, पकडला जाईल जेल, परतावं लागेल अजय पाटीलला. बॅक पॅव्हेलियन. मनीष वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आला होता. षटकाचा गोलंदाजी करणारा गोलंदाज होता प्रवीण भोईर. खरं तर भातान संघाकडून श्रीदत्त भातान संघाकडून प्रवीण अतिशय भेद गोलंदाजी केली. आतापर्यंत 4 अस्त्र फेकलेत आणि 4 अस्त्रांमध्ये एक सफलता प्राप्त केली. आणि एक सफलता प्राप्त केल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच बिनबाद 4च्या घरात. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक पंचांच्या डाव्या बाजूनं हाताळतोय एक मध्यम गतीचा गोलंदाज आहे. गोलंदाजीला वेग असण्यापेक्षा गोलंदाजीला नियंत्रण असणं गरजेचं आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रवीण भोईरचा हा चेंडू. या वेळेला धावपट्टीवरती फेकल्यानंतर एका विशिष्ट उंचीवरती चेंडू गेला, चेंडू सरळ गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव. या षटकातील पुढचा चेंडू म्हणजे लास्ट टू गो, शेवटचा चेंडू. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न यावेळेस निश्चित तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाळा होत नाही. 0 धावसंख्येची मोहर लागली म्हणजे एक चौकार सोडला तर बाकीचे सर्व चेंडू हे निर्धाव फेकलेत. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 4च्या घरात. बरोबर. खरं तर सांगायचं झालं तर बेलवली, कारण या सीझनमध्ये 12 ट्रॉफ्यांचा मानकरी ठरलाय, मग चॅम्पियन ठरलाय, काही ठिकाणी रनर ठरलेला आहे, उपविजेता ठरलेला संघ आहे. तर त्यांच्यासमोर भातान मात्र संघ हा 2 हात करताना दिसतोय. पहिला षटक आणि पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 4 धावांवरती थांबवून ठेवलंय. अजूनही खरं तर सूर गवसत नाही. नवीन आलेला फलंदाज आहे राकेश ऑन ट्रॅक, फलंदाजी मार्कवरती असेल आकाश, आणि नवीन आलेला फलंदाज नॉट रॅकेंडकडे दिसतोय. अजूनही ज्याला सूर गवसलेला नाही आकाश पवार, अजूनही स्वतःचं खातं उघडायचं आहे. एकही चेंडू फेस झाला नाही, पंचांकडून गाड घेतलाय आणि या चेंडूचा, या अस्त्राचा अतिशय सुरेख खरं तर हा सुद्धा ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 6च्या घरात. महत्त्वाच्या काही सूचना दिल्या गेल्या, त्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे.
भारतीय रेल इंडियन रेल्वेच्या माध्यमानं काही सुरक्षा रक्षक आणि त्याचबरोबर पोलीस यंत्रणेकडून एक महत्त्वाची सूचना, ट्रॅककडे कुणीही जाऊ नका. ज्या ठिकाणी अगदी अतिवेगानं येणारी एखादी गाडी असेल ती गाडी ट्रॅकवरून जाईल तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो आहे. नाव आहे जयेश भोईर. ओ अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न सफल ठरला. बॅक टू बॅक. इथं मात्र 2 धावसंख्येनंतर 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. बेलवली संघ म्हणजे सध्या चर्चेत असणारा संघ आहे. या संघानं काही नाईट टुर्नामेंट्समध्ये आणि एकदिवसीय किंवा दिवशी खेळल्या जाणाऱ्या फॉर्मॅटमध्ये कैक वेळेला आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या बेलवली या संघाचा एक दर्जा निर्माण केला, एक उंची निर्माण केली. आणि यावेळेस आपल्याला पाहायचं आहे की बॅक टू बॅक आता दुसरा चेंडू निर्धाव फेकताना दिसतोय. म्हणजे जयेश भोईर गोलंदाजी ट्रॅक होते, म्हणजे पहिला यशस्वी कंजूस टिचून मारा केला होता प्रवीणनं, त्याच प्रकारे जयेश करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न काय होणार. इथं मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या पाहता पाहता पळून काढल्या 2. चेंडू येतोय यष्टरक्षकाकडे. तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावपटलावरती आतापर्यंत आकाश पवार 4 चेंडू फेस होतोय आणि धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा करतोय 4. तर राकेश मात्रे 2 चेंडू फेस होतोय आणि कोणत्याही प्रकारच्या अजूनपर्यंत धावसंख्येचा निर्वाला स्वतःच्या गुणपटलावरती आपल्या स्वतःच्या खात्यावरती जमा करत नाही. 8 धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 8. श्रीदत्त बातान, गावदेवी बेलवली, गावदेवी कलवे, गावदेवी उसरली. खरं तर हे शक्तीचं प्रतीक असणारं गावचं ग्रामदैवत आहे. काही गावांना गेलात तर गावदेवी हे तुम्हाला स्थान दिसेलच दिसेल, कारण तुमच्या गावाचं रक्षण करणारी ती ग्रामदैवता म्हणजे गावदेवी आहे. इथं मात्र गावदेवी बेलवली संघ अतिशय सुरेख उंची आणि लांबी कमी पकडला गेला झेल, परतावं लागेल. या वेळेला मात्र या फलंदाजाला जेलच्या स्वरूपात बॅक टू पॅव्हेलियन. असं म्हटलं जातोय मनीष की तुम्ही तिथे कसे आहात किंवा कुठून आहात हे महत्त्वाचं नाहीत, का आहात हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावरती आपल्या टीममधून का पाठवलं जातोय हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्यामध्ये ती गुणवत्ता आहे, तुमच्यामध्ये तो स्किल आहे सलामी आणि सलामीची खेळी करण्याची, म्हणून तुम्हाला सलामीसाठी पाठवलं जातोय. तो विश्वास मात्र कर्णधाराचा होता. आकाशनं पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू फेस झालाय आणि 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्यात. अजय 4 चेंडू खेळला, 4 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्यात. प्रकाशला अजून राकेशला सूर गवसत नाहीत आणि आकाश खरं तर चोरगे याला अजून स्वतःचं खातं उघडायचं आहे. अतिशय सुरेख सन्मान दिलाय का चांगल्या चेंडूला. आणि असं म्हटलं जातोय खरं तर की चांगल्या चेंडूचा सन्मान करावा आणि खरपूस समाचार घ्यायचा असेल तर खराब चेंडूंना खरं त्याच्या प्रतीक्षेत राहावं. इथं मात्र दुसरा षटक संपला जातोय. पहिला षटक संपला होता, धावसंख्या धावपटलावरती 4. दुसरा षटक संपतोय, धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 10च्या घरात. आणि अगदी हे मंत्रमुग्ध करणारी संगीत तुम्ही ऐकू शकाल. या विभागातील एक दर्जेदार आवाज नितीन ऑडिओटेक, नितीन डीजे. मैदानावरती 4 षटकांचा सामना असताना पहिली 2 षटकं संपली जात आहेत, म्हणजे अर्धा सत्र संपतोय. धावसंख्या धावपटलावरती फक्त आणि फक्त 10. बेलवलीसारख्या बलाढ्य टीमला जखडून ठेवलंय. एखादा मदमस्त हत्ती मैदानात असेल, तो उन्मत्त झाला असेल तर एखाद्या माहुतानं खरं तर त्याला अंकुश लावावं. त्या प्रकारे इकडे बेलवलीसारख्या बलाढ्य टीमला हा भातान संघ अंकुश लावताना दिसतोय. परंतु कोणत्याही क्षणी, कारण कमी स्कोअरचे सामनेसुद्धा आपल्याला रोमांचकारी, रोमहर्षक पाहायला मिळालेत आणि प्रेक्षणीय पाहायला मिळालेले आहेत. खरं तर दिस इनिंग, या इनिंगमध्ये, या सत्रामध्ये आपण पाहिला तर एक चौकार आहे, षटकाराची अजून पूर्तता होत नाहीत आणि एक्स्ट्रा 1 आहे. अलंकार भोईर या वेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती येतो आहे.
5 षटकांची, माफ करा 4 षटकांचा हा सामना असेल. गावदेवी उसरली उसराई चषक 2024. आपण हा प्रक्षेपण थेट पाहत आहे. अतिशय खराब चेंडू, या बलाला निश्चित ती झाली चुकी. चेंडू सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्वायर मारा, खरं तर बीमर दुखापत करणारा मारा. क्वालिफाईड ऑफिशियल्स आहेत, आमचे अंपायर आहेत. जीवन गावणकडून येतो इशारा. फ्री हिट असेल म्हणजे मुभा दिली जाईल. या फटक्यावरती त्रिफलाचित बाद झाला, लेग बिफोर विकेटनं बाद झाला किंवा झेलच्या स्वरूपात बाद झाला तर तो बाद घोषित केला जाणार नाही, कारण हा असणार आहे फ्री हिट. उघडा डोले बघा नीट. ओ अतिशय सुरेख पाहायचं आहे काय होतोय. आणि निश्चित नितीन डीजे ब्रँडेड षटकार. धन्यवाद. आणि त्याचबरोबर एक सन्मान दिला षटकारानं, म्हणजे बऱ्याचशा चेंडूनंतर हा एक मोठा फटका पाहायला मिळाला, तोही तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती एक खणखणीत. येस, पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या झपकन वधारली. जिकडे 10 धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आणि त्याच्यानंतर फक्त 2च चेंडू झालेत. थांबून राहणं गरजेचं आहे, कारण इंतजार का फल सब्र का फल मीठा होत आहे. समजून राहिला. आणि इथं मात्र आकाश चोरगेनं आपल्या बॅक टू बॅक बॅटमधून लगावले 2 षटकार. अवांतर अजूनही ऑन हॅट्रिक वरती असावा हा फलंदाज. पाहायचं आहे दहशत, प्रेशर, दबाव, सायकोलॉजिकल प्रेशर, मानसिक दबाव या गोलंदाजावरती, ज्या गोलंदाजाचं नाव आहे अलंकार भोईर. भातान टीम कडून खेळतोय आणि भातान टीम कडून खेळणारा अलंकार जलद गतीचा गोलंदाज आहे. 18 ते 20 पावलांचा रनअप आहे. पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय, राऊंड द विकेटनं मारा करतोय. जोरदार अपील केला. येस, अपीलला दिली दाद. या वेळेला लेग बिफोर विकेट. हा फलंदाज होतोय बाद. ही गवळण आहे. ऐन रात्री ही गवळण आली नितीन धुंद्रेंकडून. तर जाऊया परत एकदा आपण मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र या चेंडूवरती लेग बिफोर विकेटनं सफलता प्राप्त झाली. आकाश चोरगे, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. आतापर्यंत 4 चेंडू फेस झाला, एक एकेरी, 2 षटकार आणि आत्ता लेग बिफोर विकेटच्या LBWच्या स्वरूपात बाद झाला. 4 चेंडूंमध्ये स्वतःच्या खात्यावरती धावसंख्या जमा केल्या 13 आणि 13 धावसंख्यांचं योगदान दिलं. ऐन वाईट परिस्थिती, खराब परिस्थिती आपल्या संघाची असताना आपल्या संघाला सावरून धरण्याचं काम हा आकाश करत होता. आकाश मात्र अतिशय नाराज अवस्थेमध्ये परतताना दिसतोय. बॅक टू पॅव्हेलियन. जागा भरून काढण्यासाठी आलेला ऋषी पवार. ऋषी पवार बेलवलीचा हुकमी एक्का, हार्ड हिटर. याच्या बॅटमधून खरं तर मधळ्या फलीत खेळणारा हा फलंदाज टॉप ऑर्डरला खेळण्यासाठी येतोय. बॅटला मात्र निश्चित चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं. इथं मात्र परतावं लागेल. या वेळेस ऋषी पवार झालाय परत एकदा बॅक टू बॅक. खरं तर हे सांगितलं होतं आकाशला. आकाश डगआउटमध्ये पोहोचतोय ना, पोहोचतोय. विश्रांती काय घेणार, त्याच्यासोबत परत एकदा परतला ऋषी बॅक टू डगआउट. धावसंख्या धावपटलावरती आहे त्या स्थितीमध्ये 24 धावसंख्या, 4 बाद 24. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चौथा चेंडू फेकण्यासाठी तयार असणार गोलंदाज नाव आहे अलंकार भोईर. आत्तापर्यंत नो बॉलच्या स्वरूपात 7 धावसंख्या प्राप्त झालेल्या आहेत. आणि इथं मात्र पाहायला मिळतोय श्रीदत्त भातान संघाकडून हा गोलंदाज अतिशय भेदक गोलंदाजी करताना दिसतोय. मला वाटतोय हॅट्रिकवरती, ऑन हॅट्रिक, विकेट हॅट्रिकवरती असणारा गोलंदाज अलंकार भोईर. हो, अतिशय सुरेख यष्ट्यांच्या अगदीवरून जाणारा चेंडू सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न केला असता तर किंबहुना त्याच्या बॅटला आणि
चेंडूचा संपर्क झाला असतं, परंतु इथं आडव्या पट्ट्यात खेळण्याचा थोडासा प्रयत्न झाला, किंबहुना सरते शेवटी निर्णय बदलला गेला आणि चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. 5वा चेंडू, सेकंड लास्ट टू गो. अलंकार भोईर राईट आर्म राऊंड द विकेटनं पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय. अतिशय सुरेख ताकदीचा वापर केलाय. टायमिंग हे प्रॉपर आहे, परंतु इथं मात्र निश्चित फसला जातोय. या फलंदाजाला व्हावं लागेल बॅक टू पॅव्हिलियन. आया ऋषी जातोय ना जातोय तोच अभिषेक. परतला 2 चेंडू फेस झाला, एक निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेताना डीप मिड विकेटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षण भातांचा करत नाही चुकी, ज्याचं झेल जयेश भोईर यांना मात्र पकडला. झेल परतावं लागलं. याच अभिषेकला बॅक टू पॅव्हिलियन. अलंकार शेवटचा चेंडू, लास्ट टू गो. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न परत एकदा फसला गेला. यावेळेला मात्र या षटकाची समाप्ती जाहीर करतात क्वालिफाईड पंच. 3 षटकं संपली. धावसंख्या धावपटलावरती 5/24, 24, लॉस ऑफ 5 विकेट्स. 2 चेंडू फेस झाला आणि इथं मात्र पाहायचं आहे शेवटचं षटक कोण घेऊन येतो आहे, तो म्हणजे श्रीदत्त भातान टीमकडून. ठाण्यात गाजतोय आज गावदेवी उसराई चषक 2024. भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखालचं हे आयोजन आहे आणि आपण पाहू शकाल येत्या 5 रजनीमध्ये खरं तर या स्पर्धेला पनवेलचे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर युवा नेतृत्व आदरणीय आमदार साहेबांचंही आगमन होईल. शुभेच्छा देण्यासाठी त्याचबरोबर अनेक काही मान्यवर या कार्यक्रमाच्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील येऊन आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारतील. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला मात्र गोलंदाजी मार्कवरती कर्णधारानं आणले. नाव आहे संदेश भोईर. भातान संघाचा संदेश. आणि आपण पाहू शकाल भातान संघामधून मी मगाशी उल्लेख केला विश्वनाथ ठाकूर MCAचे पंच आहेत. या MCAच्या पंचांकडून खरं तर भरभरून शुभेच्छा आहेत आणि आपण पाहू शकाल इथं मात्र अतिशय सुरेख अप्रतिम गोलंदाजीचा नजराना. एक चेंडूची फेकी केली. परत एकदा या उसराई चषकाबद्दल सांगायचं झालं तर हा चषक एक अस्तित्वाचा आहे. खरं तर स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा चषक आहे. दर्जेदार आयोजन. दुसरा चेंडू अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न यष्टिरक्षक करणार नाही चुकी. परत एकदा झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. खरं तर राकेश म्हात्रे थोडासा नाराज अवस्थेमध्ये, कारण 1 डाऊनसाठी आला. ॲट नंबर 3 वरती 3ऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येणारा खेळाडू आपल्या टीमसाठी काय देऊ शकेल, परंतु राकेशने 4 चेंडू खरं तर 4 चेंडूंना सामोरे गेला. एकही धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती. ही टीम बेलवली खरं तर खेळतोय का, थोडासा संभ्रम मनात उपस्थित होईल त्यांच्या चाहत्यांच्या. आणि आज पहिला सामना खेळल्यानंतर त्यांना विश्रांती असं म्हटलं जातोय. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यावेळेला अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. चेंडू निश्चित जाणार सीमारेषेच्या बाहेर. आलेला हा एक दर्जेदार षटकार. तर आपल्या फटक्याची ताकद पाहिली. टायमिंगचा प्रॉपर अगदी टायमिंग साधला आणि चेंडू सरळ भिरकावला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला हा कणकणीत षटकार. षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसतोय ती 30च्या घरामध्ये. 30 चेंडू 30 धावसंख्येमध्ये जवळजवळ 2 चौकार आणि 3 षटकार. म्हणजे मोठ्या फटक्यांच्या जर या सर्व धावा जर मायनस वजा केल्या तर मात्र धावसंख्याच्या बोर्डवरती सर्व डॉट 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 डॉट
हे आपल्याला दिसतील. अतिशय सुरेख पूल करण्याचा प्रयत्न होता. खरं तर एक जागा बनवली होती आणि इथं मात्र फाईन लेगच्या दिशेनं टोलवलेला चेंडू सीमारेषेच्या लगत आमचा क्षेत्ररक्षक एक मात्र भातान संघाचा श्रीदत्त भातान संघाचा क्षेत्ररक्षक अडवतो. एक 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 6 बाद 32च्या घरात. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील सेकंड लास्ट टू गो. खरं तर रेल्वे ट्रॅक एंडकडून मारा करणारा गोलंदाज, गोलंदाजाचं नाव आहे संदेश भोईर. आल्यानंतर एक षटकार आला खरा त्याच्या या गोलंदाजीतून, एक चौकार आला. थोडासा महागडा म्हणजे या 3 गोलंदाजांपेक्षा थोडासा महागडा ठरला. ऑफस्टिकच्या अगदी जवळून जाणारा थोडासा इनस्विंग झाला. असं वाटलं होतं फलंदाजाला की हा निश्चित चेंडू वाईट करार होऊ शकेल का, परंतु थोडासा इनस्विंग. त्याच्या चेंडू टाकण्याची जर आपण कला बघितली, अगदी त्या क्रीजवरती आल्यानंतर त्याच्या चेंडू फेकण्यामध्ये असणारी अगदी चांगल्या प्रकारची जी कला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. परत एकदा बेलवली संघाकडून आता 2 दिवसापूर्वी खरं तर विजयाचा आनंद उरात मनात ठेवून या स्पर्धेला उतरले. इथं अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न निश्चित इथं होतोय, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी. 4 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 36च्या घरामध्ये. 17 संपलं जातोय आणि 36 म्हणजे 37 धावांचं आव्हान हे प्रतिस्पर्धी भातान संघापुढे ठेवताना दिसतोय बेलवली. आता बेलवली संघाचा जर विचार करायचा झाला तर मला वाटतोय जितू गोलंदाजीसाठी येतो आणि त्याच्यानंतर असे काही वैध गोलंदाज आहेत ज्या गोलंदाजांच्या गोलंदाजीला जर निश्चितच एक सूर गवसला तर कमी स्कोअरमध्ये सुद्धा हा सामना रंगतदार होऊ शकेल. टॉससाठी गावदेवी शिवकर विपक्ष गावदेवी कळवे, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. पहिला सत्र संपला जातोय, कारण दुसराही मला वाटतोय सत्र हा 4 षटकांचा असेल. कुठेही जाऊ नका, तोपर्यंत ऐकूया एक छान संगीत आणि या संगीतानंतर आपल्याला आवाजात बदल असेल, आवाज ऐकायला मिळेल मेहबूब लधाफ यांचं. थँक्यू नितेश पंडित सर. खरं तर आपण पाहिलं ही खूप सुप्रसिद्ध अशी ही स्पर्धा आपण आज पाहतोय. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा खूप चर्चेत असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. तर विनंती असेल गावदेवी शिवकर आणि गावदेवी कळवे संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. खरं तर खूप चर्चेत असणारी ही स्पर्धा गावदेवी उसराई चषक 2024 हा पर्व आणि वर्ष 3. पहिली इनिंग मात्र समाप्त झाल्या. पहिल्या इनिंग समाप्तीनंतर 36 धावा मात्र धावफलकावर लागल्यात आणि 37 धावांचा इथे मात्र टार्गेट सेट केला आहे. हा सामना मैदानामध्ये रंगतोय. एके बाजूला श्रीदत्त भातान आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत गावदेवी बेलवली. या 2 संघ दरम्यान ही लढत मात्र आपण पाहतोय. खरं तर आपण उमेश सर पहिला सामना बेलवली संघाचा पलस्पे विरुद्ध पाहिला. काय जबरदस्त एफर्ट्स होता. 2 संघामध्ये ही लढत मात्र खूप जबरदस्त झाली आणि त्या लढतीमध्ये मजल मारलं ते म्हणजे बेलवली संघानं. खऱ्या अर्थानं बेलवली संघांची ज्या गोलंदाजानं जी किमया केली ना ती अप्रतिम होती आणि या मॅचमध्ये तेच पाहणं खूप गरजेचं आहे. आणि ही स्पर्धा मात्र आपण पहिल्या फेरीतला हा सामना, दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आपण पाहतोय. खरं तर आपण जर पाहिला तर भातान संघामध्ये देखील अनेक चांगले खेळाडू आहेत. एके बाजूला पण जर पाहिला प्रवीण भोईर आहे,
सागर भोईर आहेत, असे अनेक नामांकित खेळाडू आहेत. परंतु तेवढंच चांगला गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आपण पाहणार आहोत दुसऱ्या बाजूला गावदेवी बेलवली संघामध्ये. तर विनंती असेल, चला आपण गावदेवी शिवकर संघाचा संघनायक आणि कलवे संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्ससाठी यायचं आहे. सदतीस धावांचा पाठलाग करायचा आहे. चलो शस्त्रीकाल आदाब नमस्कार नमस्ते लौटेंगे फिर एक बार मैदान की ओर. एक जबरदस्त मुकाबला चलता हुआ, एक तरफ गावदेवी बेलवली बनाम मुकाबला चलता हुआ श्री दत्त भातांग क्रिकेट की टीम के बीच में ये दो मुकाबले चलते हुए काफ़ी शानदार बल्लेबाजी का नमूना पेश करने की कोशिश की थी, लेकिन अंत में यदि देखा जाए ना उमेश सर थोड़ी सी निराशा देखने को मिली और 37 यानी कि 37 रनों का टारगेट सेट किया है. 4 ओवर का ये मुकाबला होगा और ये 4 ओवर के मुकाबले में कौन सी टीम मजल मारेगी ये देखना बेहद ज़रूर होगा. सलामीवीर जोड़ी मैदान में आ चुकी है. नीलेश भोईर और सागर भोईर ये जोड़ी है, नामांकित जोड़ी है. यदि देखे जाए ना दो बल्लेबाजों में काबिलियत है, काफ़ी अच्छी बल्लेबाजी क्या करते हैं और इन खिलाड़ियों में वो ताकत है, ये देखना बेहद ज़रूर होगा. यानी इसी मैदान के ऊपर ये टीम ने अच्छी परफॉर्मेंस दिखाई थी, लेकिन अभी देखना बेहद ज़रूर होगा. ये सागर खिलाड़ी है ना उमेश सर, इसी मैदान के ऊपर गावदेवी चषक अमदर चषक इस टूर्नामेंट में इस खिलाड़ी ने मैन ऑफ द सीरीज लिया था और इस बार पहली गेंद के ऊपर अपने इरादे स्पष्ट किए और दंडी गुल बल्लेबाज थे सामने. नीलेश भोईर बैक टू द पवेलियन, बड़ी मछली जाल में. पहली गेंद के ऊपर बल्लेबाज नीलेश भोईर के पारी का अंत होता हुआ, यानी कि पूरी तरह से निगाहें रखे बैठे थे नीलेश भोईर के कंधों के ऊपर, लेकिन नीलेश भोईर मैदान से बाहर जा चुके हैं. येस, अच्छा या रजनीतील लास्ट फायनल खरं तर क्वार्टर फायनलचा सामना असेल. एकीकडे आहे गावदेवी कलवे तर दुसरीकडे आहे गावदेवी शिवकर. या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल असेल. श्लोक 11 कलवे आणि दुसरीकडे शिवकर. दोन्ही संघाला शुभेच्छा आहेत. डू ऑर डाय सामना आहे, करो या मरो. हे म्हणजे भगत खरं तर एक लेजंड क्रिकेटर, अनुभवी खेळाडू, त्याच्या पवित्र शुभ असते टेल. कलवे टॉसविन आणि निर्णय लगेचच नक्कीच सांगितला जाईल. पाहूया दोन्ही संघाच्या संघनायकांसाठी असणार आहेत शुभेच्छा. लास्ट फायनल शेवटचा म्हणजे आजच्या रजनीतील हा क्वार्टर फायनलचा सेकंड मॅच असेल, कारण 2 संघ क्वालिफाय होतील सुपर 8 साठी. थैंक यू नीतीश सर. पहली गेंद के ऊपर अपने इरादे स्पष्ट किए थे और विकेट का पतन मिला. फिर एक बार उछाल कर खेलने की कोशिश थी, काफी अच्छा कैच लपका, कोई गलती नहीं की और ये क्या शानदार कैच लपका. खिलाड़ी यहां पर मैदान में आए थे हीरो बनने के लिए और जैसे ही मैदान में क्या शानदार कैच लपका, मैदान से बाहर प्रणय भोईर. प्रवीण भोईर ये काफी बड़ा नाम था. यदि देखा जाए ना काफी प्रवीण भोईर के ऊपर काफी विश्वास था और विश्वास के ऊपर पानी फेरने का काम किया. मैदान से बाहर चलते बने. मैंने शुरुआती में कहा था उमेश सर कि गावदेवी बेलवली क्रिकेट टीम पहला मुकाबला जीता था गेंदबाजी की बदौलत और वही मुकाबला यहाँ पे चलता हुआ. काफी अच्छा कमबैक किया. पहली गेंद के ऊपर विकेट का पतन उन्होंने मिलाया, दूसरी गेंद के ऊपर वापस विकेट मिलाया और क्या शानदार गेंदबाजी का नमूना पेश करते हुए, यानी कि विकेट के हैट्रिक के कगार के ऊपर है. पहले मुकाबले में हमने देखा परस्पर क्रिकेट टीम के राजू ठानगे ने विकेट की हैट्रिक पूरी की. अभी यहाँ से मौका बनता है इस खिलाड़ी को कि यहाँ से विकेट की हैट्रिक मिलेगी या नहीं, देखना बेहद जरूर होगा. नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए और विशाल गाताड़े
शानदार गेंदबाजी का नमूना पेश किया अब तक इस खिलाड़ी ने, फिर एक बार मौका बन सकता है और ये देखो नजाकत वाली गेंदबाजी, गेंद टिप्पा खाने के बाद सीधे स्पिन होती हुई विकेट कीपर की दस्तों में जाकर रुकती हुई ये डॉट गेंद की समाप्ति। अब तक देखा ना आपने 3 गेंदें फेंकी और एक भी अभी तक टीम का खाता भी नहीं खुला है। क्या शानदार गेंदबाजी का नमूना पेश करते हुए इस वक्त ये गेंदबाज प्रणीत गायकर गेंदबाजी मार्ग के ऊपर, फिर एक बार उछाल कर खेलने की कोशिश की थी, खिलाड़ी दूरी पर है लेकिन अच्छा प्रयास किया, लेकिन 2 रन तो यहां से नहीं रोक पाएंगे। यहां से श्री गणेश करते हुए 2 रनों से खाता हुआ खुलता हुआ इस वक्त श्री दत्त भातांग क्रिकेट टीम का, और ये 2 रन यहाँ पे स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए काफी अच्छा प्रयास किया था इस वक्त खिलाड़ी ने, और अंत में यदि देखा जाए ना तो काफी लंबा था और कैच लेना नामुमकिन था, और यहाँ से 2 रन मिलते हुए काफी प्रयास करने की कोशिश थी और अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है प्रणीत गायकर। यदि प्रणीत गायकर ये छोटे कद के खिलाड़ी है और काफी अच्छी सूझबूझ की गेंदबाजी करते हुए पहले मुकाबले में भी क्या शानदार गेंदबाजी की थी, कुल मिलाकर 2 ओवर इन्होंने फेंकी थी और 8 रन खर्च किए थे। शानदार गेंदबाजी का नमूना पेश किया था। कालविंद्र एंड की ओर से इस वक्त गेंदबाजी करने के लिए तैयार हो चुके हैं और सामने बल्लेबाज इस वक्त आ चुके हैं विशाल गाताड़े। फिर एक बार कवर पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश की थी लेकिन ना देखा ना ताव देखा, सीधे बल्ला घुमाने की कोशिश जरूर की थी लेकिन टिप्पा खाने के बाद सीधी गेंद विकेट कीपर की दस्तों में ये शानदार डॉट गेंद की समाप्ति। ये बेहतरीन है, कमबैक करना हो तो इस तरह करना होगा। आपने देखे काफी मर्तबा बल्लेबाज जिस तरह मैदान के अंदर आते हैं ना सर, तो छक्का चौवा दागने की कोशिश करते हैं, लेकिन ये गेंदबाज मैं पहली मर्तबा देख रहा हूं कि पावर प्ले के ओवर में पूरी से बांध कर रखा है इन बल्लेबाजों को। ये तारीफ काबिल गेंदबाजी हो रही है, शानदार गेंदबाजी। फिर एक बार टोटल पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लग चुकी है 3 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर श्री दत्त भातांग क्रिकेट टीम। तर इथे आम्ही सन्मान करणार आहोत गावदेवी उसराई चषक। अगदी दरवर्षी ज्यांचा आवाज आपण नेहमी ऐकत असतो ते गावदेवी उसराई चषकाच्या ओपनिंग सेरेमनीसाठी महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक निवेदक आणि अनेक युवा समालोचक निवेदकांना घडवणारे सर्वांचे आदर्श रायगड भूषण आणि अनेक पुरस्काराने सन्मानित आम्हा सर्वांचे आदर्श नितेश पंडित सर मोठीजुई यांचा इथे सन्मान होणार आहे। आणि मी नितीन भगत साहेब आमचे सरपंच यांना विनंती करेन, अगदी दरवर्षी गावदेवी उसराई चषक आवर्जून नितेश सरांचा शेड्यूल किती बिझी असला तरी ते त्याच्यामध्ये चेंजेस करतात आणि दरवर्षी आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण त्यांचा आवाज ऐकत असतो आणि त्यांचा इथे सन्मान होणार आहे। तर मनीष पाटील आमचे सहकारी युवा समालोचक यांचा सुद्धा सन्मान होणार आहे। मनीष आपण सुद्धा यायचं। मी नितीन भगत साहेब सरपंच यांना विनंती करेन आपण नितेश पंडित सर एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। मी त्यांचं मनापासून धन्यवाद देईन। गावदेवी उसराई चषकाच्या या पहिल्या रात्रीमध्ये आपण ज्यांना ऐकलं अभ्यासू तंत्रशुद्ध इतिहासाची प्रचंड माहिती आणि प्रचंड ज्ञान त्यांच्याकडे आणि अनेक वर्ष त्यांनी केलेली सेवा ही अभिमानाची गोष्ट। आणि आमचे युवा समालोचक मनीष पाटील यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे। मी नितीन भगत साहेब आमचे सरपंच आणि आमचे आयोजक यांना विनंती करेन आपण त्यांचा सुद्धा सन्मान करावा। थँक्यू व्हेरी मच। ऐकूया आपण महबूब यांना। थँक्यू। तर संजय गायकर माजी सरपंच बेलवली यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचा पारितोषिक दिलं जाईल। लौटेंगे मैदान के अंदर, क्या शानदार मुकाबला चलता हुआ। पहली ओवर की समाप्ति बाद 3 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे थे। फिर एक बार इस बार बल्ले के बीचों बीच गेंद थी और यहाँ पर गेंद नहीं रुकेगी, ये सीधी गेंद जाती हुई शानदार दमदार छक्का था हुआ। काफी अच्छे बल्लेबाज है और अपने इरादे स्पष्ट करते हुए पहली गेंद के ऊपर स्वागत किया गेंदबाज का, और यहाँ पर गेंदबाज थे अजय पाटिल। काफी अच्छी गेंदबाजी करने की कोशिश थी और पहली गेंद के ऊपर अपने इरादे जरूर स्पष्ट किए सागर बोरी इस खिलाड़ी ने, और 6 रन से टोटल स्कोर कार्ड जाकर पहुंचता हुआ 10 रनों के ऊपर।
काफी अच्छी शुरुआत करने की कोशिश, इस बार फिर एक बार फाइनल के क्षेत्र में खिलाड़ी दौड़ रहे हैं, 1 रन का इजाफा पूरा होते हुए और दूसरी की कोशिश, आसानी से ये 2 रन मुकम्मल पूरे करते हुए और ये शानदार रनिंग द बिटवीन 2 खिलाड़ियों के बीच में होता हुआ टोटल 2 से बढ़ता रन संख्या जाकर पहुंची है 12 के ऊपर। काफी अच्छा प्रयास करने की कोशिश जारी है। मैं तो कहना चाहूंगा जब तक सागर भोईर मैदान के अंदर है तब तक ये काफी अच्छे स्थान के ऊपर जाकर पहुंच सकती है श्री दत्ता भातान क्रिकेट टीम, ये देखना बेहद जरूर होगा। काफी अच्छा प्रयास, काफी अच्छी बल्लेबाजी करने की कोशिश इस वक्त सागर भोईर के माध्यम से 12 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। गेंदबाज है अजय पाटिल, कम बैक करनी होगी, शॉर्ट ऑफ लाइन की गेंद थी, पुल करने की कोशिश, अंपायर हमारे दर्शक है कि ये मात्र खराब गेंद है। अतिरिक्त रन संख्या में बढ़त होती हुई 1 रन से बढ़ता हुआ टोटल स्कोर जाकर पहुंचा है 13 के ऊपर, 13 रन स्कोर कार्ड के ऊपर जाकर पहुंचा है सागर भोईर। छोटे कद के खिलाड़ी है, काफी काबिलियत इस खिलाड़ी में, क्षमता है, बड़े बड़े शॉट्स ज्यादा से ज्यादा खेलते हैं, लेकिन अभी टीम की जरूरत है और टीम के जरूरत के अवसर के ऊपर किस तरह बल्लेबाजी करेंगे ये भी देखना बेहद जरूर होगा। इस बार शॉर्ट ऑफ लाइन की गेंद जरूर थी, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, गेंद के नीचे खिलाड़ी मौजूद जरूर है, लेकिन यह आसन से क्या था भूमि माता को दान करते हुए, लेकिन यहां से 2 रन नहीं रोक पाएंगे। ये क्या किया आपने, ऐसे सिचुएशन में ये क्या छोड़ना, यानी कि मैच छोड़ने जैसा हो सकता है। ऐसे देखा जाए तो टोटल यहां से 2 रन मिलते हैं, 2 रन से बढ़ता हुआ टोटल स्कोर जाकर पहुंचा कुल मिलाकर 15 रन के ऊपर, यानी कि ये सोचने वाली बात हो सकती है उमेश सर, सागर भोईर जैसे बल्लेबाज की क्या छोड़ना, यानी कि आने वाले वक्त में खतरों की घंटी बजना, ये देखना बेहद जरूर होगा। मुकाबले में काफी मजा आ सकता है। अजय पाटिल काफी अच्छी गेंदबाजी करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन यहाँ पे साथ मिलना बेहद जरूरी है। थोड़ी सी मिसफील्ड देखने को मिली और क्या छुट्टे 2 रन यहां से मिलते हुए ये देखना बेहद जरूर होगा। सागर भोईर को मिला जीवदान, ये जीवदान का कितना फायदा उठाएंगे ये भी देखना बेहद जरूर होगा। सागर भोईर फिर एक बार बल्लेबाजी मार के ऊपर, बल्ले के बीचों बीच, यहां पर नहीं रुकेंगे ये बल्लेबाज, ये लगता हुआ सागर भोईर के बल्ले से तबेला शॉट, थैंक यू। 6 रनों से बढ़ता हुआ टोटल स्कोर जाकर पहुंचा 21 के रनों के ऊपर, यानी कि समीकरण 37 रनों की जरूरत थी 4 ओवर में, लेकिन यह जैसे ही आपने देखा ना सर कि शुरुआती ओवर में 2 विकेट गिरे, पूरी तरह से बैकफुट के ऊपर जाकर पहुंची थी, लेकिन जब तक सागर भोईर मैदान के अंदर है, मैंने कहा था कि यहाँ पे खुशी का माहौल हो सकता है श्री दत्ता भातान क्रिकेट टीम के खेमे में। यहाँ का गोला यहाँ पे रोकना बेहद जरूर होगा, यहाँ से फायर ब्रिगेड को बुलाना बेहद जरूर होगा। जब तक फायर ब्रिगेड की गाड़ी आती है तब तक ये मुकाबला फिनिश ना हो, ये जरूर देखना बेहद जरूर होगा। लेकिन यहाँ पर देखो क्या स्टैंडर्ड डिलीवरी, गेंद को डीप मिड विकेट के ऊपर से ये दमदार छक्का था सागर भोईर के बल्ले से। टोटल स्कोर गार्ड के ऊपर रन संख्या जाकर पहुंचते हुए 27 रन स्कोर गार्ड के ऊपर लग चुके हैं। 2 ओवर के समाप्त के बाद टोटल 2 विकेट के नुकसान के ऊपर खेल रही है श्री दत्ता भातान क्रिकेट टीम, लेकिन अभी कौन से गेंदबाज होंगे, कौन से गेंदबाज के कंधे के ऊपर जिम्मेदारी सौंप पाएंगे कप्तान, ये देखना बेहद जरूर होगा। आने वाली बच्ची आप देख रहे हैं 12 गेंदे, मैच जीतने के लिए अभी भी 10 रनों की आवश्यकता है। 12 गेंदे 10 रन, यदि देखा जाए ना गेंदबाज में काबिलियत है, राकेश मात्रे गेंदबाज हैं, काफी अच्छे गेंदबाजी किया करते हैं, इनमें काबिलियत है, दिखाना बेहद जरूर होगा। ऐसी सिचुएशन में टीम को जरूरत है और जरूरत के साथ के ऊपर देखना बेहद जरूर होगा किस तरह गेंदबाजी करेंगे। थोड़ी सी मिसफील्ड जरूर देखने को मिल रही है, लेकिन सागर यहां से मना करेंगे। सागर 1 ही रन लेना चाहेंगे, 1 रन से बढ़ता हुआ टोटल स्कोर देकर जाकर पहुंचा 28 के ऊपर। एक गेंद पहली यहां पर फेंकी राकेश मात्रे ने। सागर भोईर का विकेट यहां से काफी महत्वपूर्ण होगा, सारे निगाहें होगी गेंदबाजी करने वाली क्रिकेट टीम की कि सागर भोईर का विकेट किस तरह निकाले। काफी आग का गोला है, छोटा पैकेट बड़ा धमाका, काफी अच्छी बल्लेबाजी किया करते हैं
फिर एक बार शॉर्ट ऑफ लाइन की गेंद थी, अक्रॉस लाइन खेला, खिलाड़ी दौड़ रहे हैं, जब तक गेंद पकड़े फेंके, एक रन पूरा, दूसरी की कोशिश करना चाहते हैं लेकिन रन आउट का खतरा हो सकता था, बाल बाल बचे और यहां से 2 रन आसानी से मुकम्मल पूरी करते हुए ये 2 रन फिर एक बार 2 रनों से बढ़ता हुआ टोटल स्कोर जाकर पहुंचा कुल मिलाकर 30 रनों के ऊपर, यानी कि अभी भी 7 रनों की आवश्यकता है, आने वाली 10 गेंदें और 7 रन 10 गेंदें, यानी कि यहां से अगर विकेट मिलती है ना तो मुकाबले में कमबैक कर सकती है। इस वक्त गेंदबाजी करने वाली गांवदेवी बेलोली क्रिकेट टीम, जरूर ये देखना बेहद जरूर होगा सागर भोईर की विकेट यहां से मिलती है नहीं, सागर भोईर ये मुकाबला फिनिश करेंगे, ये देखना बेहद जरूर होगा। ऊंचाई ज्यादा लंबाई कम, जिस विकेट की यहां पर ख्वाहिश थी और यहां पे फिर एक बार दूसरा जीवदान मिलता हुआ सागर भोईर को और टोटल मिलते हुए 2 रन और ये 2 रन से बढ़ता हुआ टोटल स्कोर आप देख रहे हैं जाकर पहुंचा 32 के ऊपर। ये क्या किया आपने, अरे भाई किसका कैच छोड़ा, सागर भोईर का, यानी कि मैंने पहले ही कहा ना कि कैच छोड़ना यानी कि मैच छोड़ने जैसी बात हो सकती है, यानी कि दूसरा जीवदान मिला और दूसरे जीवदान के ऊपर टोटल रन संख्या जाकर पहुंची 32 के ऊपर, 32 रन स्कोर गार्ड के ऊपर लगते हुए टोटल 3 गेंदें फेंकी, अभी भी 3 गेंदें बची है इस ओवर की, ये देखना बेहद जरूर होगा। काफी अच्छी गेंदबाजी जरूर कर रहे हैं लेकिन जिस मछली की जाल में फंसाने का मौका था वो मछली बार बार यहाँ पे संघर्ष करने की कोशिश और अंत में यहाँ पे बड़ी मछली जाल में आसान सा कैच लपका, बैक टू द पवेलियन, बल्लेबाज सागर भोईर। टोटल यदि देखा जाए ना 8 गेंदें खेली और 26 रनों की शानदार पारी खेली अपनी टीम के लिए और अंत में यदि देखा जाए मैदान छोड़कर मैदान से बाहर चलते बने, जिस विकेट की तलाश में गांवदेवी बेलोली क्रिकेट टीम यहां पे संघर्ष कर रही थी और आखिरी में वो विकेट मिलती हुई और यहां पे खुशी का माहौल देखने को मिलता है। आप देख रहे हैं बची कुछ गेंदें अभी बची हैं, कुल मिलाकर 8 गेंदें बची है और जीतने के लिए अभी भी कुल मिलाकर देखा जाए 5 रनों की आवश्यकता है, 7 गेंदें 8 गेंदें और 5 रनों की आवश्यकता, ये देखना बेहद जरूर होगा। यहां से विकेट जरूर मिला है, विकेट जाने के बाद यहां पे दबाव में संघर्ष करेगी, ये देखना बेहद जरूर होगा। और सामने गेंदबाज है राकेश मात्रे, काफी अच्छा कमबैक करने की कोशिश इस वक्त राकेश मात्रे के रूप से देखने को मिला। इस बार अच्छी गेंद फेंकी, लेंथ और लाइन काफी बढ़िया था, गेंद टिप्पा खाने के बाद विकेट के ऊपर की 10 रन में इस शानदार डॉट गेंद की समाप्ति, ये काफी अच्छा कमबैक थे। ज्यादा से ज्यादा डॉट गेंद आप जितनी फेंकोगे ना उतना अच्छा कमबैक इस मुकाबले में देखने को मिल सकता है। टोटल डॉट गेंद की समाप्ति के बाद रन संख्या वहीं पर रुकती हुई कुल मिलाकर 32 के ऊपर। इस वक्त गेंद नहीं रुकेगी, ये मुकाबला फिनिश करते हुए शानदार छक्का दागा बल्लेबाज जयेश भोईर। जबरदस्त खेळ मात्र मैदानामध्ये झाला, खऱ्या अर्थानं खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला.